टाकले काय माहिती आहे का सर तुम्हाला? हा, मी तिथं प्लेसला उभा आहे साहेब. मी या प्लेसला उभा आहे. जरा काळजी करू नका तुमच्या म्हणजे लवकर लवकर तो पोलिसांना पाठवा. येस येस. तुम्ही घटनास्थळीच आहे ना? हो, घटनास्थळीच आहे. दूध मिला पावडर टाकली बरोबर आहे? हो, मिलावटी पावडर टाकली आहे. कुठे त्या वावरामध्ये आहे का कुठे आहे? इथं फॉरेस्टची जागा आहे त्यात टाकलेली. हे आम्ही सॅम्पल पण कलेक्ट केलेलं. अजून टाकत. बापरे, हातावर आलो. बस आपण भिजू नये. केलं कलेक्ट साहेब? नका माहिती नोंद करून घेतो का तुम्हाला तिथे लवकर जाऊन पोलिसांना पाठवायला काळजी करू नका. हो, पाठवा लवकर. दूध मिलावटी पावडर आहे बरोबर आहे? हो, मिलावटी. लय बेकार गोष्ट आहे ही. किती वेळ साहेब? ओके सर, आम्ही आपली माहिती नोंद करून घेते. तुम्हाला लवकर जाऊन पोलिसांना पाठवायला. ठीक आहे, ठीक. थँक्यू. मित्रांनो, पोलीस आल्यानंतर परत एकदा लाईव्ह येतोय. तोपर्यंत काळजी घ्या. याच्यात व्हिडिओ घे. सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब, मी सध्या उभा आहे दिघोळ गावाच्या शिवारामध्ये. ही फॉरेस्टची जागा आहे आणि इथं 50 गोण्या जनावरांच्या चरबीपासून बनवलेली पावडर जी दुधामध्ये मिक्स केली जाते ती मागच्या 2 दिवसापूर्वी कोणीतरी टाकून गेले. मी कालच व्हिडिओ बनवला होता की याच्यामध्ये खूप मोठाले मासे आहेत जे मलेशियावरून च्या स्लॉटर मधून निघणारी चरबी त्याची पावडर बनवून भारतामध्ये येते आणि तीच सर्वसामान्यांना जे दूध विकलं जातं, शेतकऱ्याकडून दूध प्युअर घेतलं जातं आणि मध्येच त्याच्यामध्ये या पावडरची भेसळ केली जाते. सगळ्यात पहिलं या दिघोळचे आमचे मचिंद्र गीते साहेब आहेत जे माझे मित्र आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पण मित्र आहेत आणि यांच्या गोष्ट निदर्शनास आल्यानंतर मी इथं पोहोचलोय. पोलिसांना तर बोलवलंच आहे, पण काल जे बोललं होतं ते आज सत्य आहे. आम्ही सॅम्पल पण कलेक्ट केलंय. हे आम्ही तपासणीला पाठवतोय. याच्यामध्ये नेमकं काय आहे हे तुमच्या समोर तो घेऊनच येत आहे. त्याच समवेत आम्ही याचा गुन्हा दाखल करून याच्या आरोपीपर्यंत लवकरच पोहोचू आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या त्या प्रत्येक भिकार चोटाला आम्ही धडा शिकवण्याचं काम करू. त्याच समवेत इथून पुढे भेसळ करणाऱ्याच्या ढुंगणावरती रट्टे द्यायची तयारी ठेवा, कारण की हे म्हणजे आपल्याला कॅन्सर सारखे आजार जडवणारे हे भिकारचोट लोक यांच्यामुळेच आपल्या शरीरावरती परिणाम झालेत. ही जी पावडर आहे तर तुम्ही उभा पण राहू शकत नाही, याचा वास पण घेऊ शकत नाही, कारण की ही पावडरच बनते जनावरांच्या चरबीपासून. तीच चरबी जी कोणी खात पण नाही त्या चरबीपासून तेच दुधात मिक्स केलं जातं, त्याची फॅट वाढवली जाते आणि पुढे दूध तुमच्यापर्यंत पोहोचतं. विचार करा, याच्यावरती कारवाई तर होणारच. रविराज साबळे दूध भेसळीचा पर्दाफाश त्यांनी केलाय. दिघोळ शिवारात जनावरांच्या चरबीपासून बनवलेली पावडर जप्त करण्यात आली आहे. दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश त्यांनी या ठिकाणी केलाय. जनावरांच्या चरबीपासून बनवलेल्या पावडरचा दुधामध्ये वापर होत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय आणि आरोग्यासोबत सामान्य जनतेच्या आरोग्यासोबत जीवघेणा खेळ सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर मलेशियामधल्या कत्तलखान्यांमधनं जनावरांच्या चरबीपासून बनवलेली पावडर ही भारतात आयात केली जाते. अतिशय नगण्य किमतीमध्ये ती पावडर आयात केली जाते आणि ती शुद्ध दुधामध्ये ही पावडर मिसळून फॅट वाढवले जातात आणि फॅट वाढवलेलं हे दूध चढ्या भावाने सामान्य जनतेला विकलं जातं. दिघोळ गावातल्या फॉरेस्ट परिसरात 50 गोण्या पावडरचा साठा पडून असल्याचं त्यांनी निदर्शनात आणून दिलं आणि लगेचच त्यांनी या विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांना फोन करून सांगितलं आणि तुकाराम मुंडे जे आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाई करतायत भेसळीच्या विरोधात, त्यांना देखील या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब, मी सध्या दिघोळ गावाच्या शिवारात आहे.
ही फॉरेस्टची जागा आणि इथं 50 गोण्या जनावरांच्या चरबीपासून बनवलेली पावडर जी दुधामध्ये मिक्स केली जाते ती मागच्या 2 दिवसांपूर्वी कुणीतरी आणून टाकली आहे. मी कालच व्हिडिओ बनवला होता की याच्यामध्ये खूप मोठ्या माशा आहेत जे मलेशियावरनं या स्लॉटरमधून निघणारी चरबी त्यांचं पावडर बनवून भारतामध्ये विकतात आणि सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दिघोळ गावातल्या या परिसरात जनावरांच्या चरबीपासून बनवलेल्या या पावडरच्या 50 गोण्या इथं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या पावडरचा उग्र असा घाणेरडा वास येतो आहे. भयानक अशी परिस्थिती आहे. इथे उभे राहणं देखील कठीण आहे कारण ही पावडर जनावरांच्या चरबीपासून बनवलेली आणि ही पावडर मलेशियामधनं येते असं त्यांचं म्हणणं आहे. तर जनावरांच्या चरबीपासून बनवलेल्या पावडरचा संशय त्यांनी व्यक्त केला. स्थानिक नागरिक मचिंद्र गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला. शेतकऱ्यांकडनं शुद्ध दूध संकलित केल्यानंतर त्यामध्ये ही पावडर भेसळ करून ते दूध ग्राहकांना विकलं जातं ज्यामध्ये फॅट वाढवले जातात आणि फॅट वाढवलेलं दूध हे चढ्या भावाने विकलं जातं आणि या सगळ्या गोष्टींची तक्रार त्यांनी थेट तुकाराम मुंडे यांना केली आहे. फोन लावण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींमधनं हा प्रकार सध्या समोर आलेला आहे. गोळा केलेले पावडरचे नमुने तातडीने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येतात. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं हे देखील सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक जनतेच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध कडक अशी मोहीम राबवण्यात यावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की याचा गुन्हा दाखल करून याच्या आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या प्रत्येक भिकारचोटाला आपण धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे. त्यांच्यासोबत इथून पुढे भेसळ करणाऱ्या आणि या भेसळखोरांच्या समोर आपण एक मोठं शस्त्र उभं केलं पाहिजे. सामान्य जनतेशी हा खेळ खेळला जातो आहे, त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो आहे. कॅन्सरसारखे गंभीर आजार यामुळे होण्याचा धोका आहे आणि ज्यामुळे आपल्या शरीरावरती देखील मोठा परिणाम होतो. ही जी पावडर आहे ही पावडर आपल्या शरीरात गेल्यानंतर खूप मोठं नुकसान शरीराला करणारी ही पावडर असल्याचं देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तर दूध भेसळीचा हा प्रकार अत्यंत घातक आहे. जनावरांच्या चरबीपासनं मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक हा प्रकार असल्याचं रविराज साबळे यांचं म्हणणं आहे. त्यांनी थेट तुकाराम मुंडे यांच्या अधिकाऱ्यांना फोन लावून हा सगळा प्रकार सांगितलेला आहे. मंडळी याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.